नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज बघणार आहोत आपण बांगडा मासाचा रस्सा भाजी। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एकदम सोप्या पद्धतीने। इथे घेतलेला आहे मी लसूण पाकळ्या 5-6, 4 तुकडे घेतलेले आहेत आल्याचे, खोबरे बारीक चिरून, एक टोमॅटो, एक कांदा उभा चिरून, थोडीशी कोथिंबीर। मी बांगडा मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, हळद मीठ लावून ठेवलेला आहे। कढई घेतली आहे, तेल तापलेलं आहे छान, त्यामध्ये आपण खोबरे परतून घेऊयात। एकदम ब्राऊन कलर येईल असं छान परतून घ्यायचं तेलामध्ये। हे बघा छान असा खोबऱ्याला छान कलर आलेला आहे, छान परतलं गेलेलं आहे। त्यानंतर कांदा परतून घेऊयात। सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान कांदा परतला गेलाय। त्यानंतर आलं लसूण पण परतून घ्यायचंय। टोमॅटो पण परतून घेतली आहे। थोडी कोथिंबीर घालूयात आणि हे वाटण करून घेऊयात। इथे मी तेल आधी तापलेलं होतं आपलं, त्यामध्ये थोडं तेल ऍड केलंय मी। त्यानंतर आपण वाटण केलेला मसाला घालून घेऊयात, छान परतायचं आहे तेलामध्ये। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। इथे घेतलेली 1 चमचा हळद, 1 चमचा काळं तिखट, गरम मसाला, कांदा मसाला, कांदा मसाला 2 चमचे घेतले, लाल तिखट आणि धनेपूड। त्यानंतर इथे मी फिश करी मसाला घेतलाय, तो थोडा वरतून घालूयात आपण। हे सगळं मिक्स करून घेऊया। छान मसाले परतून घ्यायचा आहे। तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपण मासे घालून घेऊ। मासाला छान मसाला लागेपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं। नंतर एकदम अलगद मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी गरम पाणी केले थोडंसं, ते गरम पाणी आपण वरतून घालून घेणार आहोत। छान मिक्स करून आपण एक उकळी आणली की हा मासा पटकन शिजतो, करायला सोपा। हे बघा, आपण भाकरी भातासोबत सर्व करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।